पण जसं मी हिंदू अभिमानी आहे तसाच मी माझ्या मातृभाषेचा, महाराष्ट्राचा आणि मराठीचा सुद्धा अभिमान आहे, कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर तुम्हाला उचलून देऊ, पण कपटाने वागाल तर उचलून आपटू आम्ही. आणि आम्ही म्हणजे काय RSS किंवा भाजपवाले नाही आहोत की मरायला तुम्ही आणि सगळं झालं का मिरवायला आम्ही. अशी शिवसेनेची शिकवण नाहीये. आणि म्हणून आजचा हा जो काही दिवस आहे हा फार महत्वाचा आहे. गेले 2 महिने झाले एक तर बहुमताचं सरकार आलं कसं या धक्क्यातून हे बाहेर येत नव्हते. आणि आल्यानंतर जो काही गोंधळ चाललेला आहे, पालकमंत्री कोण ठरत नाही. पालकमंत्री ठरले त्याच्यावरनं धुसफूस. मग मला पालकमंत्री व्हायचंय. रस्त्यावरती काय उतरतायत, ते टायर काय जाळतायत आणि हे म्हणे बाळासाहेबांचे सैनिक. सगळं जे काय होतं नव्हतं ते उघडं पडलेलं आहे आता. लाज लज्जा शरम असेल तर जनतेने गेट आउट सांगण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून निघून गेलात तर बरं आहे. कारण एखादा मंत्री म्हणजे काय त्याची कुवत, सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सुद्धा आता मंत्री म्हणून बसतायत. आणि त्याच्यावरती तुम्ही इमले बांधताय. अमित शहाजी 20 फूट नीचे गाडा है. अरे ठीक आहे, जेवढं खोल जाऊ ना तेवढी मुळं आमची खोल जातील आणि मग वर काय उगवेल तेव्हा बघा. वर काय उगवते ते बघा. एक तर उद्धव ठाकरेची जागा तुम्ही ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्या जागेतून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला बाहेर कसं काढलं हे पहिलं आठवा. आज तुम्हाला मी खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय. कारण आज माझ्याकडे तर काहीच नाहीये. कोणासाठी लढू, कशासाठी लढू. दुसरा कोणतरी असता तर हिम्मत हारून खाली बसला असता. मी हारणारा नाहीये. मी मैदानात पाठ दाखवणारा नाहीये. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन. हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मानणार नाही. मी पुन्हा जिद्दीने उभा आहे आणि लढतोय ते केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवरती, तुमच्या भरोशावरती लढतोय. जे जात आहेत रोज उद्धव ठाकरेंना धक्का. अरे एवढे सगळे तुम्ही भाडोत्री घेतलात तरी सुद्धा तुमचं अजूनही काही भूक भागत नाही. पैसे देऊन विकत घेताय. वामनराव महाडिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते. सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे.